की शिवसेना प्रमुखांचं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात त्यांनी थोडंसं आपल्याला जो मेंदू शिल्लक राहिला असेल किंवा ज्या जुन्या आठवणी जर त्या मेंदूमध्ये छोट्या मेंदूमध्ये असतील तर त्याला चालना द्यावी की शिवसेना ही काँग्रेसच्या विरोधात निर्माण झालेली संघटना आहे. काँग्रेसची ध्येय धोरणं यांच्या विरोधात उभी राहिलेली संघटना आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीशी युती केली होती. बाळासाहेबांची ही वाक्य आहेत की मला जर काँग्रेस बरोबर युती करावी लागली तर मला माझं दुकान बंद करावे लागेल. परंतु यांनी विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी बरोबर युती लढून म्हणून लढल्या आणि नंतर काँग्रेस बरोबर शरद पवारांबरोबर की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी महाआघाडी केली. शरद पवार असतील सोनिया गांधी असतील त्यांच्या दाराच्या बाहेर बसून राहत होते. याला चाटुगिरी बोलायची की नाही हा प्रश्न मी संजय राऊतांना मी विचारेन. आपण त्यांच्या उंबरठ्या बाहेर जर आपण एखादं कुत्रं उभं असतं दाराच्या बाहेर कुत्रं असतं आणि त्याला आपण हड्डी टाकतो तो लाल गाळत असतो आणि मग त्याला आपण हड्डी टाकतो त्यावेळी ते कुत्रं हड्डी घेऊन निघून जातं. तशी परिस्थिती संजय राऊतांची झाली होती. शरद पवार साहेब सोनिया गांधी यांच्या दरवाजाच्या बाहेर केवळ सत्ता मिळाली म्हणून हे बाहेर उभे होते. ही चाटुगिरी आहे तर लुटकेगिरी आहे. मी तर मी लुटका शब्द वापरेल की बाळासाहेबांची ध्येय धोरणं हे विसरले. त्यांच्याबद्दल असं बोलणं मला योग्य नाही वाटत. शेवटी ते आमचे नेते होते. परंतु जर त्यांनी संयम सोडला असेल त्यांनी पातळी सोडली असेल तर आम्हाला सुद्धा त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल की ती त्यांनी लुटकेगिरी केलेली आहे. अतिशय आपण जो एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकतो अशा पद्धतीने त्यांनी शिवसेनेची अवस्था करून ठेवली होती. स्वतःची अवस्था करून ठेवली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी असं बोलणार नाही कारण त्यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. त्यांचा आजही रिस्पेक्ट बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे म्हणून मी या ठिकाणी करतो. पण संजय राऊत यांनी त्या दशेला आणि त्या दिशेला नेऊन शिवसेनेची दशा करून ठेवलेली आहे. त्याला मी लुटकेगिरी म्हणेल ती संजय राऊतांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. हे जे